नमस्कार। बघा, या व्हिडिओमध्ये आज आपण MPSCनी मानवी रोगांवर विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। सर्व प्रश्न एका ठिकाणी पाहणार आहोत मानवी रोगावर विचारलेले। तर बघा, मोरचूत हे कोणत्या आजाराचे निदान करताना रक्त तपासणी करता वापरले जाते? तर हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी मेन्स 2023 ला विचारला होता। तर याचा आन्सर आहे रक्तक्षय। रक्तक्षयाचा निदान करण्यासाठी मोरचूत हे वापरले जाते। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, ही औषधे मध्यवर्ती चेतासंस्था पचन संस्था यांच्यावरील संवेदी चेतातंतूंच्या टोकावर बद्ध राहतात। कंबाईन ग्रुप बी आणि सी 2023 ला विचारला होता। तर याचा आन्सर आहे ऑपिओइड्स। हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर बघा, मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण कधी आणि कोणत्या देशात सापडला होता? तर हा प्रश्न आलता टेक्निकल प्री 2022 ला। तर याचा आन्सर आहे कांगो 1970 ला। त्यानंतर बघा, मलेरिया लस तयार करण्यास अडथळा का येत आहे? गट क 2022 ला विचारला होता। तर ही लस तयार करण्यास अडथळा का येत आहे? तर त्याचा आन्सर आहे बघा, प्लाझ्मोडियम हा पेशीमध्ये रोगकारक प्रथिनेपासून लपलेला असतो। बघा, प्लाझ्मोडियम हा पेशीमध्ये रोगकारक प्रक्रियेपासून लपलेला असतो आणि तो आपल्या पृष्ठभागाचे प्रथिने सतत बदलत राहतो। त्यामुळे मलेरियावर लस आतापर्यंत शोधणे शक्य झालेले नाही। त्यानंतर बघा, व्हायरॉइड्स खालील 3 गुणधर्म कोणते? MPSC प्री 2022 ला विचारलेला होता। बघा, हे 4 आहेत, त्यापैकी व्हायरॉइडचे 3 गुणधर्म कोणते हे आपल्याला ओळखायचे आहेत। तर बघा, विषाणूपेक्षा आकाराने खूप लहान असतात। तर बरोबर आहे, व्हायरॉइड हे विषाणूपेक्षा आकाराने खूप लहान असतात आणि ते फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली दिसू शकतात। त्यानंतर RNA रेणूचे बनलेले असतात, ते म्हणजेच रायबो न्यूक्लिक ॲसिडचे ते बनलेले असतात। DNA रेणूचे ते बनलेले नसतात, तर RNA रेणूचे ते बनलेले असतात। त्यानंतर पादप म्हणजेच वनस्पती पेशींना ते सगळ्यात जास्त संक्रमित करतात। बघा, वनस्पती पेशींमध्ये ते सर्वात जास्त रोग पसरवतात, हे पण बरोबर आहे। आणि चौथं काय, प्रोटीन आवरणाने ते आच्छादित असतात। तर हे चुकीचे आहे, त्यांच्यावर कुठलेही प्रोटीन आवरण नसते, तर ते अविरहित आवरणाने ते असतात। तर पहिले 3 सेंटेन्स हे व्हायरॉइडबद्दल योग्य आहेत। त्यानंतर बघा, 6वा प्रश्न, डेंग्यू प्रसार हा कशामुळे होतो? क्लर्क मेन्स 2021 ला आलता। तर याचे आन्सर आहे एडिस इजिप्सी नावाच्या डासामुळे डेंग्यूचा प्रसार होतो। त्यानंतर बघा, लसीकरणामध्ये द्वितीय डोसाची बूस्टर डोसाची परिणामकारकता खालील कोणत्या प्रतिपिंडावर अवलंबून असते? क्लर्क मेन्स 2021। तर याचं योग्य आन्सर आहे अँटीबॉडी G वर। त्यानंतर बघा, वेस्ट नाईल इन्फेलेटिस ह्या रोगामध्ये रिकामी जागा येते, सूज येते आणि प्रथम या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील या भागात झालेले आहे। गट क 2021 ला विचारला होता। तर वेस्ट नाईल इन्फेलेटिस या रोगामध्ये याचं योग्य आन्सर की सूज कशाला येते? तर मेंदूला सूज येते आणि नाईलच्या पश्चिमेकडील युगांडा या देशामध्ये 1937 ला तो सर्वप्रथम सापडला। त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न 9वा काय आहे की मलेरियामध्ये थंडी वाजून ताप येतो आणि 3 ते 4 दिवसांनी पुन्हा ताप येतो, यासाठी शरीरात ह्युमोझाईन हा विषारी पदार्थ दिसून येतो। हा प्रश्न आलता कंबाईन बी 2020 ला। कोणता विषारी पदार्थ दिसून येतो? ह्युमोझाईनमुळे मलेरिया थंडी ताप वाजतो। आपल्याला लक्षात ठेवा, मलेरिया थंडी ताप कशामुळे होतो? तर ह्युमोझाईन या विषारी पदार्थामुळे होतो। त्यानंतर 1948 साली GMS मधून प्रथमच ट्रान्सपोझॉन शोधून काढण्याचे श्रेय रिकामी जागा यांना जाते। तर कोणाला जाते? तर बार्बारा मॅकक्लिंटॉन। कोणाला? बार्बारा मॅकक्लिंटॉन। हा कंबाईन सी 2019 ला विचारलेला आहे। त्यानंतर बघा, 1985च्या UPIचा फुल फॉर्म काय आहे? तर याचा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम। UPIचा फुल फॉर्म काय आहे? युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रॅम। त्यानंतर बघा, हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकाळ राहणाऱ्या संसर्गास काय म्हणतात? तर हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकाळ राहणाऱ्या संसर्गात म्हणतात तीव्र संक्रमण। काय म्हणतात? तीव्र संक्रमण। त्यानंतर बघा, फ्लेमिंगचा शोध कोण लावला? फ्लेमिंगचा शोध कोणी लावला? तर फ्लेमिंग यांनी एन्झाईम लायझोझाईमचा शोध लावला। फ्लेमिंग हे शास्त्रज्ञ नाव आहे आणि त्यांनी कसा शोध लावला? एन्झाईम लायझोझाईम। त्यानंतर पुढचा प्रश्न 14वा बघा, मलेरिया प्लाझ्मोडियम कोणत्या फायलममध्ये मोडतो?
हा मलेरियामधील जो प्लाझ्मोडियम आहे का तो कोणत्या फायलममध्ये मोडतो? PSI 2016ला विचारला होता, तर तो प्रोटोझोआ नावाच्या फायलममध्ये मोडतो बघा. त्यानंतर बघा WHO नुसार प्रथिने आणि ऊर्जा यामुळे होणारे कुपोषण आणि त्यातून विकसनशील देशात नवजात बालकांचा मृत्यूदर खूप असतो आणि त्यांच्या शरीरावर सूज नसते. हे सर्वप्रथम कोणत्या अवस्थेत असतात? तर मॉरास्मस या अवस्थेत ते असतात. कोणती अवस्था असते ती? मॉरास्मस. त्यानंतर बघा खालील कोणते वाक्य बरोबर आहे? बुरशी पेट्रोलचे विघटन करते, बरोबर आहे. सूक्ष्मजीव हे धातूंचे विघटन करतात, बरोबर आहे. विषाणू व बुरशी हे धातूंचे विघटन करतात, हे पण बरोबर आहे. जीवाणू हे संसर्ग प्रसाधनाचे विघटन करतात, हे पण बरोबर आहे. त्यामुळे संपूर्ण वाक्य काय आहेत? बरोबर आहेत. त्यानंतर बघा कोणता आजार बरा करण्यास ॲग्निमायसिन वापरतात? तर जीवाणूजन्य आजार जे काय असतील ते बरे करण्यासाठी ॲग्निमायसिन वापरतात. त्यानंतर बघा राष्ट्रीय आयुर्वेद संस्था कुठे? जयपूरमध्ये आहे. त्यानंतर राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था कुठे? तर कोलकात्याला आहे. त्यानंतर राष्ट्रीय योग संस्था कुठे? तर दिल्लीला. आणि राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था कुठे आहे? तर ती आहे पुण्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 18वा. केसांना करडेपणा कशामुळे होतो? तर व्हिटॅमिन न मिळणे. योग्य व्हिटॅमिन न मिळाल्यामुळे काय होतो? तर केसांना करडेपणा येतो. त्यानंतर बघा यामुळे मेंदूज्वर होतो. कशामुळे मेंदूज्वर होतो? तर JE म्हणजे जापनीज इन्सेफॅलिस याच्यामुळे मेंदूज्वर होतो. बघा जर तुम्हाला रोग लक्षात राहत नसतील कोणता रोग कशामुळे होतो तर आपण संपूर्ण त्याची ट्रिक्सनुसार PDF बनवलेली आहे. त्या PDFच्या बाहेर कुठलाही रोग MPSCला विचारला जात नाही. जर ती तुम्हाला पेड PDF हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय आहे? तर अन्न संरक्षण समिती प्रकाशन 398 द्वारा रासायनिक पदार्थांच्या अन्न प्रक्रियेतील वापरासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे. तर कोणकोणती मार्गदर्शक तत्त्वे आहेत? तर बघा अन्नाचे सत्व टिकवण्यासाठी अँटीऑक्सिडंटचा वापर करणे. त्यानंतर अन्न टिकवण्यासाठी अँटीमायक्रोबियल आणि इनर्ट गॅसचा वापर करणे. त्यानंतर रंग व चव देणाऱ्या पदार्थांचा वापर करून अन्नांचे सुशोभीकरण करणे. आणि त्यानंतर अन्न प्रक्रियेत बफर्सचा वापर करणे. हे संपूर्ण काय आहे? अन्न प्रक्रिये वापरासंबंधी तत्व आहेत. त्यामुळे अन्न काय होते? टिकून राहते. पुढचा प्रश्न 21 बघा. हृदयविकार झटका येऊ नये म्हणून हे औषध देतात. बघा हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणतं औषध देतात? तर ॲस्पिरिनचं औषध देतात. 22वा प्रश्न बघा. या वृक्षापासून कॅन्सर उपचारासाठीचे टॅक्सॉल रसायन मिळवतात. बघा MPSC 2013ला आलता. तर यू या नावाचे वृक्ष आहे. बघा यू या नावाचे वृक्ष आहे. त्या वृक्षापासून टॅक्सॉल रसायन मिळवले जाते जे की कॅन्सर उपचारासाठी त्याचा उपयोग होतो. 23वा प्रश्न. जपानच्या मिनामाटा हा रोग कशामुळे झाला होता? तर पारा. या पारामुळे जपानचा मिनामाटा रोग झाला होता. आणि पाऱ्याचं नैसर्गिक नाव काय आहे? HG. बघा पिरियडिक टेबलमध्ये जो HG त्याला पारा म्हणतात. बघा UD कोलॉन वापरल्याने आपणास हायसे का वाटते? बघा UD कोलॉन वापरल्यामुळे आपणास हायसे का वाटते? कारण बाष्पीभवनाने गारवा मिळतो त्यामुळे आपल्यास हायसे वाटते म्हणजे बरे वाटते. हायसे वाटते म्हणजे बरे वाटते. बघा उच्च ताणासारखे आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती पाहिजे आपल्या आहारात? तर उच्च ताणासारखे आजार म्हणजे BP सारखे आजार टाळण्यासाठी आपल्या शरीरात क्षाराचे प्रमाण हे पर डे 5 ग्रॅम पाहिजे पर डे. त्यानंतर बघा थर्ड वर्ल्ड वॉर कशामुळे होऊ शकतो? तर जे तिसरे महायुद्ध आहे ते तेल आणि पाणी याच्या कमतरतेमुळे होऊ शकते. 27वा प्रश्न बघा. इन्सुलिन स्वस्त मिळण्याचे कारण काय आहे? बघा इन्सुलिन स्वस्त का मिळत आहे? त्याचं कारण आहे जनुकीय परावर्तित जीवाणू ते तयार करत आहेत त्यामुळे इन्सुलिन काय होत आहे? स्वस्त मिळत आहे. 28वा प्रश्न बघा. या रोगासाठी लस नाही. कोणत्या रोगासाठी लस नाही? तर मलेरियासाठी लस नाही. आणि ती लस का तयार करता येत नाही हे आपण मागील प्रश्नामध्ये पाहिलेले आहे. आता 29 नंबरचा प्रश्न बघा. क्षय किरण जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यास काय होते? तर रक्तक्षय होतो. आणि शेवटचा प्रश्न बघा. ब्रोका निर्देशांक कसा काढला जातो? तर सेंटीमीटरमधील उंची -100 केलं जातं. बघा आता समजा उदाहरणार्थ तुमची उंची जर 170 सेंटीमीटर असेल तर त्यामधून 100 मायनस केलं तर किती उरते?
70, 170मधून 100 मायनस केले तर किती उरते 70. तर ब्रोका निर्देशांकानुसार तुमचे वजन हे 70 पाहिजे. म्हणजे तुमची उंची जर 170 सेंटीमीटर असेल तर तुमचे वजन हे किमान 70 पाहिजे, तरच तुम्ही योग्य फिट दिसता. 70च्या कमी असेल तर तुम्ही हडकुळे दिसता, आणि 70पेक्षा जास्त तुमचं वजन असेल तर तुम्ही जाड दिसता, आणि 70 असेल, 70 किंवा 75च्या दरम्यान असेल तर तुम्ही योग्य फिट दिसता. तर अशा प्रकारे ब्रोका निर्देशांक काढला जातो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.